मँगो फळांच्या राजाची स्मूदी। हाय गाइस, मी आहे वैष्णवी आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर गाइस, मी आज तुमच्यासोबत अशी दोन रेसिपी शेअर करणार आहे जे तुम्हाला समर सीझन मध्ये जरूर ट्राय केले पाहिजे आणि एकदम आहे ना समर रिफ्रेशिंग ड्रिंक्स आहेत, तर हे तुम्हाला नक्की ट्राय आउट केले पाहिजे। आणि यार एकदम बेस्ट रेसिपी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्हाला तर यार ह्या गरमीमध्ये तर तुम्हाला नक्कीच काय ना काहीतरी आपल्याला सारखं थंड पियायचं मन करतं, पण मी तुम्हाला सांगेन की काहीतरी ना घरीच बनवून पिया। हे बाहेरचे कोल्ड्रिंक्स वगैरे नका पिऊ, जास्त तर अवॉइड करा, कधीतरी चालतं हफ्त्यातून एकदा वगैरे, पण जास्त तर तुम्ही ना घरीच काय ना काय पीत राहा। आणि यार जर का घराच्या बाहेर जाताना प्लीज सनस्क्रीन लावायला विसरू नका, सनस्क्रीन जरूर लावा, कारण जी हीट वेव्स आहेत ना हे खूप बेकार आहेत आणि आपल्या हेल्थला ना खूप जास्त हानिकारक आहेत। तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे दोन असे रिफ्रेशिंग ड्रिंक जे तुम्हाला या समर सीझनमध्ये मस्ट ट्राय आहेत। आणि यार हे जे पण इन्ग्रेडियंट्स आहे ना ते तुमच्या घरी आहे ना नक्कीच असतील, कारण यार समर आहे, तुमची मम्मी यार नक्कीच या समर सीझनमध्ये दही घरी बनवतच असेल। जर का बनवत पण नसेल ना तर यार जावा पटापटाने बाहेरून दही घेऊन या, 20 रुपयाचा डब्बा घेऊन या, खूप जास्त होईल तुमच्यासाठी। आणि मँगोज तर या सगळ्यांच्या घरी असतात। मँगोज कोणाकोणाला मँगो आवडतात मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मला तर या जाम आवडतात। जास्त वेळ न वाया घालवताना पटापट व्हिडिओला स्टार्ट कर। बनवायला सगळ्यात आधी मी इथे घेते मँगो, इथे मँगोला मस्तपैकी कट करून घेते। आय नो तुम्हाला असा कलर वाटत असेल, पण हा ना खूप जास्त गोड आहे मँगो। आता मी याला ना इथे असं कट करून घेतले। आता मी याला असं स्क्वेअर्स मध्ये कट करते। किती मस्त वाटतंय ना। मी इथे एक चमचा घेते आणि ह्याच्याने ना आपण ह्याला असं काढून घेऊ सगळं, जो मँगोचा पल्प आहे ना, मँगोचे क्यूब्स ते सगळे असे काढून घेऊ। इथे विचार केला डायरेक्ट मिक्सरमध्येच काढते, तर हे मिक्सरमध्ये टाकून घेते। आणि मी ना असे 2-3 ठेवते वरून गार्निशिंग करायला, म्हणून इथे 2-3 मी असे काढून ठेवते। तुम्ही डेकोरेट करायला इथे काही पण वापरू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, चेरीज वगैरे। मी इथे मँगोनीच डेकोरेट करणार आहे, तर इथे पटापट ह्याचं सगळ्याचं मी काढून घेते। तुम्हाला बाट्याचं पण काढून घ्यायचं आहे, असं नाही की तुम्हाला बाट्याचं नाही घ्यायचं, बाट्याचं पण तुम्ही असं आहे ना चमच्याने काढून घ्या, किती इझिली निघतंय बघा। अर्धा ग्लास दूध घेणार आहे, कारण अर्धा ग्लास तो ऑलमोस्ट मँगोज येईल, म्हणून अर्धा ग्लास दूध टाकते मी इथे। टाकते मी थोडीशी साखर, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाका, नाही तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि आता ह्याला पण ब्लेंड करून घेऊ। आणि इथे मी ब्लेंड करून घेतलं आणि इथे तुमची मस्त अशी स्मूदी रेडी झाली आहे। ॲक्च्युली मँगोचा कलर आहे ना थोडासा हे होतं, डल होतं, म्हणून ते कलर असा आलाय। आणि तुम्हाला अजून थोडी पातळ पाहिजे तर तुम्ही याच्यात अजून दूध टाकू शकता। मला ही परफेक्ट वाटते, एकदम स्मूदी कन्सिस्टन्सीमध्ये आणि एकदम मस्त जिगलीशी आहे। आणि ह्याच्यावर मी टाकणार आहे थोडेसे क्यूब्स मँगोचे। ते ना एकदम चिल्ड मिल्क घेतलेलं, तर तुम्ही एकदम चिल्ड मिल्क घेतला ना तर एकदम थंड मस्त होईल स्मूदी। किती यमी आणि टेस्टी वाटते ना, किती मस्त वाटते। सगळ्यात आधी तर इथे आहे ही मँगो स्मूदी, फळांच्या राजाची स्मूदी, यानी की मँगो स्मूदी। आणि यार किती टेम्पटिंग वाटते बघायला, आणि मी स्पून याच्यासाठी घेऊन आली आहे, कारण ही आहे ना खूप जास्त अशी मस्त स्मूदी थिक सारखी आहे।
वाव, लाईक लेजिट वाव आहे. तुम्ही नक्की हिला ट्राय करा. तुम्हाला पाहिजे त्याचे तुम्ही बर्फ पण टाकू शकता. लाईक पप्पी आहे, पप्पी. जास्त यम्मी आहे. तुम्ही आहे ना, जर काही थोडी पातळ पाहिजे असेल ना, तुम्हाला एकदम अशी लस्सी सारखी, तर तुम्ही आहे ना ह्याच्यात जास्त दूध टाका. पण ही मस्ट ट्राय आहे. लाईक मी नक्की बोलेन एकदा ट्राय आउट करा. आय थिंक हा मँगो ना थोडा कमी गोड होता, म्हणून थोडीशी कमी गोड लागते. तरी पण तुम्ही बघितलं असेल मी वरून साखर टाकलेली 2 चमचे, पण मला असं वाटतं की अजून गोड पाहिजे होती. मस्ट ट्राय आहे, नक्की ट्राय आउट करा. आता जी रेसिपी शेअर करणार आहे ना, ती तर यार माझी खूप जास्त फेवरेट आहे या समर सीझनमध्ये. तर तुम्हाला आहे ना इथे हे सब्जा सीड्स घ्यायचे आहेत. तुम्हाला माहितीच असं सब्जा सीड्स यार आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त हे वापरतो आपण, काय पण मस्त रिफ्रेशिंग बनलं तर मी इथे अराउंड 1 चमचा सब्जा सीड घेतलेत. हे खूप जास्त हायड्रेटिंग असतं, खूप चांगले असतात. पाणी अराउंड 4 चमचे मी पाणी टाकलंय. आणि ह्याला आता आपण थोडेसे असे फुलले, हे थोडेसे असे फुलतील ना तेव्हा आपण ह्याला वापरू. तर आता मी परत इथे मिक्सर घेते. त्याच्यात मी टाकणार आहे हा गोविंदचं दही. तुम्ही कुठलंही दही घेऊ शकता, होममेड पण घेऊ शकता. आणि इथे मी टाकणार आहे दही. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जेवढं बनवायचे लस्सी तेवढी घेऊ शकता दही. तर मी एवढं घेतलंय, ऑलमोस्ट मी अख्खं घेतलंय. फक्त 1-2 चमचे दही ठेवली असेल मी. त्याच्यानंतर मी यात टाकणार आहे साखर. साखर तुम्ही तुमच्या स्वीट अकॉर्डिंग टाकू शकता. मी इथे टाकले 3 चमचे साखर. इथे ना तुमच्याकडे जर का काळं मीठ असेल ना ते टाका. इकडे ना इथे काळं मीठ नाही आहे, म्हणून मी थोडंसं नॉर्मल मीठ टाकलंय. इथे इफ यू वॉन्ट तुम्ही थोडंसं जिरा पावडर पण टाकू शकता. आणि मी आता इथे ह्याला ब्लेंड करून घेणार आहे. तर मी इथे ब्लेंड करून घेतले. आता मी या कपमध्ये टाकणार आहे, या ग्लासमध्ये. मी इथे बिलकुल पण पाणी नाही वापरलंय. पाणी मी थोडंसं पण नाही वापरलं याच्यामध्ये. आणि इथे ना सब्जा बघा, तुम्हाला कसं दाखवू, हा सब्जा बघा कसा एकदम फुगला आहे. दिसतंय तुम्हाला? जसं आहे ना फुललेला सब्जा पाहिजे. तर ह्याला आता मी ह्याच्यात टाकून देईन. तुम्हाला ना सब्जा खाल्लं पाहिजे. हे काइंड ऑफ चिया सीड्स असतं. हे पण खूप हायड्रेटिंग असतं तुमच्या बॉडीसाठी. तुम्ही जर काय ना फालुदा वगैरे खाल्लं असेल ना त्याच्यामध्ये पण हे सब्जा खूप असतं. तर तुम्हाला हे जरूर खाल्लं पाहिजे. खूप हायड्रेटिंग आहे या समर सीझनमध्ये. तर ह्याला नक्की ट्राय आउट करा. आपली लस्सी रेडी आहे. तर मी ते सेकंड रेसिपी पण घेऊन आली आहे, जी की आहे यमी यमी टेस्टी सी लस्सी. यार तुम्हाला ह्या समर सीझनमध्ये लस्सी दही वगैरे खूप पिलं पाहिजे. हे खूप जास्त हायड्रेटिंग असतं. आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकता मी सब्जा सीड्स टाकलेत, जे खूप जास्त तुमच्या हेल्थ बॉडीसाठी चांगले आहेत. लाईक काइंड ऑफ चिया सीड्स आहेत. चिया सीड्स जे आपण पाण्यात टाकून पितो, तर हे मी लस्सीमध्ये टाकून पिते. आणि मला आहे ना लस्सी खूप जास्त आवडते. तर यार चला पटापट टेस्ट करूया. जस्ट यमी. जिरा पावडर टाकलं ना एकदम वेगळंच मस्त, एकदम असं टेस्ट एकदम चटाकेदार असं मस्त, खूप चांगली वाटते ही लस्सी. आणि सब्जा सीड्स पण तोंडात येतात ना तर खूप जास्त चांगलं वाटते. आणि ही नक्कीच या ट्राय आउट करा यार तुम्ही प्लीज. एकदा माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय आउट करा लस्सीची. आणि तुम्हाला ना सब्जाचं चिव वगैरे काय नसतं करायचं असतं. त्यानं जसं तुम्ही लस्सी पिता ना तसं तो तुमच्या पोटात जातं. तर हा ही रेसिपी यार नक्कीच तुम्ही ट्राय आउट करा. तर गाईज याच होत्या माझ्या 2 रेसिपीज. तुम्हाला कसे वाटल्या मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि जास्त नाही यार 5 ते 10 मिनटं लागते या रेसिपीज बनवायला. तर नक्की ट्राय आउट करा आणि मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा हे रेसिपीज तुम्हाला कसे वाटल्या. तर गाईज हीच होती आजची व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय गाईज.
आणि थँक्यू मला सपोर्ट करण्यासाठी. बाय.